हर हर महादेव भावांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या मायला. खरं काय दिसतं तुमचं हो यारा काटा आहे का नाही? आता या मस्त इंदोरच्या 4-5 पोरी सहज पाठवतो ना. पहिला गिर टाकला, पुढे गेल्यावर दुसरा बी टाकू, त्याच्या पुढे गेल्यावर तिसरा बी टाकू. गिर टाकणे आता नुसतं काढ मेरे पे. हे आमची धन्य, हे आमचा भाऊ. आम्ही भेटू नंतर. तुम्ही लई लाडाचे असेल, जास्त मी बोललो तर इम्प्रेस होऊन जाशील तुम्ही माझ्यासोबत जास्त. हर हर महादेव भावांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एक मिनी ब्लॉगमध्ये. तर भावांना आज मी चाललोय MP ला. मी आणि मनोज चाललोय. तर मी आंघोळ वगैरे मस्त केली, रेडी वगैरे झालं, मस्त कुकू बिकू लावलं नाही का, आणि आता चाललंय MP ला. तर चाललाय मनोज आपला वेट करतो, त्याचा मला कॉल आला होता. इथं आमच्या वाड्यातले बोरे हसू राहिल्यात ना. तर पब्लिक माझ्या वाड्यातले सगळे, जे माझ्या गल्लीमध्ये जे सगळे राहते ना, तर ते माझ्यावर हसते सगळे. तर आता मी इथं ब्लॉग नाही काढणार आहे, समोर गेल्यावरती काढतो. बाकी सगळं दाखवतो मला काय काय फिरणार आहे. भेटला टाईम तर जाऊ थोडं फिरायला, पण तिकडं भाऊ दोघं भाऊ 2 बाय 2 सवय. तर पब्लिक मी आता आलो इथं मनोजच्या घरी. मनोजला घेतो आणि जातो मस्त तिकडं. तर पब्लिक आम्ही चाललोय आता, निघालो नाही का. आता गाडीकडे जातो, मस्त गाडीमध्ये बसतो आम्ही दोघं भाऊ, 2 ताबाई, आम्यारा भाई. हां चला मग आता सोबतच राहा. आम्ही जमलं तर इंदोर याला कुठं उज्जैनला बी जाऊ शकतो. जमलं तर, नाही जमलं तर मग वापिस येऊ शकतो, कारण बोर झालं. पण जाणार म्हणजे जाणार. जमलं तर फक्त जवळ पाहिजे आपलं, मग उज्जैन तिथून जवळ असलं ना मग बरं राहतं ना. वरच्यात हळू चक्कर मारून येऊ नाही का. हे आपला भाऊ आहे, याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि आपल्या चॅनलला असं सबस्क्राईब करा. तर भावना आम्ही आता बस स्टँडला आलोय. तर दुकानात गेला की खायला घेतोय, आणि आतापासून घेतलं नाही गावातून तर बरं राहतं. म्हणजे आता दुकानात गेला, तिकडे बघू शकता, तिकडे दुकानात गेलो तो. आणि आता मी गाडीमध्येच बसलो, मस्त गाडी चालू केली. गाडी तो चालवणार सध्या, आपण काही चालवणार नाही लवकर. घेतली बोर झाला तो तर घेईन नाही, चालू द्या त्याला. पाणी बॉटल आणि विमला आणल्या. मी तर खात नाही, पण मग आणल्या कसं आहे नाही का. पाणी बॉटल घेऊन टाकली, बाकी काही असो. गंगात घोडीन आले. आता निघलो, गाडी पहिला गिर टाकला, पुढे गेल्यावर दुसरा बी टाकू, त्याच्या पुढे गेल्यावर तिसरा बी टाकू. गिर टाकण्यात माझा भाऊ गाडी झोकवतो नाही का. मला काय क्लिअर दिसतो, दिसायचं काय त्याच्यात आहेच म्हणा. खानदानी कलर आहे मी दिसायला काळा. नांदी लागू नको माझ्या तू बाळा. फुकटची फुगरी बंद कर भाऊ, तुझं पत्राचं घर आणि लाकडाचा मळा. असू द्या गाईस. तर मायला खरं काय दिसतं तुमचं हो यारा काटा आहे का नाही? आता या मस्त इंदोरच्या 4-5 पोरी सहज पाठवतो ना ते लपडे. हां फक्त हे ब्लॉग पापाला नका पाहू देऊ, नाही तर मग रेकामी लपडे म्हणते. गंगात घोडी नाही. चाललो आम्ही आता मस्त 80 न दाबली गाडी भाऊ ना आतापासून. त्याला म्हणलं ओव्हरलोड गाडी आहे, 4 टन आहे, 4 टन नान करतो भाई, यावाच लागतंय. कुठं आपल्या बोलेरो पिकअपमध्ये. हां यावाच लागतं. चला मग भेटू नंतर. तुम्ही लई लाडाचे असेल, जास्त मी बोललो तर इम्प्रेस होऊन जाशील तुम्ही माझ्यासोबत, जास्त मी बोललो तर. त्याच्यामुळे जास्त मी काय बोलत नाही, मला जास्त काय बोलता येत नाही. तर बाय, भेटू नंतर. तर भावांनो इथं अभिजितच्या घरी थांबलो आम्ही. तो भेटायला येत होता, तर आम्ही थांबलो. कसा आला काना आपला भाऊ आहे बरं का अभि. हां तर काही बोल रे ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि सबस्क्राईब करा. वंड्याला सबस्क्राईब करा. वंडे गँगचा अध्यक्ष बरं का. हे वंडे गँगचे अध्यक्ष. बरं ठीक आहे, चालतंय. तर पब्लिक आम्ही आता सिल्लोडमध्ये आहे, बघू शकतो तुम्ही. भोकरदन नाक्यावरती आम्ही मस्त सिल्लोडमधल्या. आणि दोघं भाऊ आलोय. तो गाडी चालवते, मी तर आता नाही चालवत सध्या, तो चालवणार आहे पूर्ण. आणि आलोय आम्ही आता, मस्त जाणार आम्ही आता. बघा
30 किलोमीटर आलं आतापर्यंत. लोडिंग गाडी आहे, 4 टन असेल गाडीमध्ये, त्याच्यामुळे आता दमादमात जाणं आहे. आणि एकदा जर कधी हायवे लागला तर मग काही विषय नाही, मस्त 60-70 सोडू गाडी. पण हायवे लागल्यावरती आता थोडा रस्ता खराब आहे ना, कुठं खराब रस्ता आहे, त्याच्यामुळं दमानं जाणं आहे. आणि बघा पुढं आता काय होतं ते बघा. सिल्लोड दाखवतो तुम्हाला, बघा सिल्लोड. तर बाय बाय पब्लिक, भेटू आपण थोड्या टायमाने. तर पब्लिक आलो मी परत तुम्हाला काही दाखवायला. हे बघा अजिंठ्याचा घाट. आमचा भाऊ गाडीवर फुल जोशमध्ये होचके जात. हे बघा समोर ट्रक चालले. आता आम्ही घाट उतरणार आहे. थोडं बाकी आहे घाट, नॉर्मल 3-4 किलोमीटर घाट बाकी आहे आता फक्त. मग उतरणार मस्त. कुठं थांबणार आपलं? जामनेरमध्ये थांबणार. थोडं पाणी बॉटल वगैरे घेणार की आमचं पार्सल घेणार आणि आमच्या प्रवासाला लागणार. ठीक आहे, चला भेटू परत. बाय बाय. तर पब्लिक आम्ही जवळपास किती मोठं दूर आलोय, 150-200 किलोमीटर आलोय. आणि आता आम्ही पाणी बॉटल वगैरे घ्यायला थांबलो होतो. थोडं म्हणलं वॉशरूम जाऊन या. आता पंपावरती थांबलो आम्ही. आणि तो कुठे गेला काय माहिती, पाठीमागे गेला. तुम्ही गाडीमध्ये बसलोय, निवांत बसलोय मी, काही विषय नाही. ते म्हणतो काहीतरी आणतो म्हणे दुकानातून वगैरे, चिवडा वगैरे आणतो किंवा चिप्स वगैरे आणतो म्हणे. म्हणलं ठीक आहे आणू म्हणलं. मग आता गेला आणायला. खायचं प्यायचं नाही, गाडी चालू करून द्यायची, चालता चालता खायचं, असं करायचं. टेन्शन नाही घ्यायचं. अजून 5 घंटे लागणार आहे जायला. तर काही विषय नाही, तुम्हाला बॉर्डर बिर्डर सगळं दाखवतं. तर आपल्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. लाईक शेअर कमेंट करा. चला भेटू नंतर. तर गाईस आम्ही चोर रस्त्याने आलोय. मस्त MP मध्ये एंटर झाले किंवा बॉर्डर क्रॉस केली. आम्ही डायरेक्ट चेक पॉईंटवर नाही आलो. आम्ही शॉर्टकट घेऊन एका चोर रस्ता म्हणून आहे, तर तिकडून आलो आम्ही आणि MP मध्ये एंटर झालो. आता तिथं जाणार, आता 200 किलोमीटर बाकी आहे. आता तिथं जाणार, मटेरियल खाली करणार आणि मस्त. पहिले मी तर झोपणार आहे आता, कारण की भाऊ गाडी चालवणार आहे, मी सट्ट झोपून राहणार आहे. ताण नाही घ्यायचा, नाही काय. चला भेटू आता 1-1.5 घंट्यात डायरेक्ट. तर पब्लिक आम्ही मस्त इथं जेवण वगैरे केलं. मला तिखट लागलं. मस्त चटणी बिटणी दिलं ते आपल्या बहिणीना, म्हणजे ऐकून विशेष नाही, काही विषय नाही. लगे मस्त जेवण वगैरे केलं. एक पुडा खाऊ राहिला आता. पोटभर जेवण केलं. आम्ही रानटी जेवण करतो, हॉटेली बिटेल आपल्याला पसंत नाही. मस्त घरी पोळ्या आणायच्या, चटणी आणायची, दाबून आणायची, ताण घ्यायचं नाही का. जेवण वगैरे केलं आणि आता निघतोय थोडं थांबून. हां चला बाय, भेटू नंतर. आता बॉर्डर बिल्डर क्रॉस केली आम्ही MP मध्ये प्रॉपर. आता इंदोरमध्ये गेल्यावर तुम्हाला सगळं दाखवतो दिवसात. भेटू नंतर, बाय. तर पब्लिक आमचा भाऊ गाडी चालून थकलाय. आता मी गाडी घेणार आणि तो भाऊ आता आराम करणार. भाऊ थकला आमचा, पाहिला का तोंड कसं बारीक झालं. आता मी घेणार गाडी, ते बसणार निवांत. तर गाईस फायनली आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचणार आहे. फक्त 10 किंवा 5 किलोमीटर राहिला असणार. आणि आमचा भाऊ आणि त्याच्या पाठीमागे आपली गाडी कशी आहे, लोड नाम करते का, पूर्ण खाली बसलो रे ते. हा किती ओव्हरलोड होती ती, खाली दबलं ते का, पूर्ण लेवल होती ती डायरेक्ट आहे ना. कुदू थोडं हे करू ती पूर्ण खाली दबलं. किती मोठं, डायरेक्ट 1 फूट आहे ना. हा 1 फूट खाली असेल ती. नाही करत भाई आप. तर पब्लिक आपण गाडी खाली करायला लावून दिलेली आहे. हे बघा इकडं पाठीमाग गाडी खाली होती. मी थोडं सावलीमध्ये फिरतोय नाही का, म्हणलं खाली तर फिरा तरी. तर फिरतोय मी, खाली होती. खाली झाली की लगेच आपण निघून जाऊ. दाखवतो मला पुढं, चला. तर पब्लिक जिथं गाडी लावली होती तिथून काढली. आणि हे बघा
इकडं आणले आता. इथं पण थोडं खाली करते. 15 क्विंटल बाकी होते त्याच्यात. 15 क्विंटल इकडं टाकलं आणि 20 क्विंटल तिकडं टाकलं. आता इथं पूर्ण खाली होईन. इथं खाली झाल्यानंतर आम्ही घरी निघून जाऊ नाही का. आमचं मुंबईला जायचं म्हणतं आमचं. इकडं दुकान आहे. कशी सिटी आहे हो हे बघा. MP म्हणून कोणी म्हणून की MP. तर पब्लिक आता आम्ही चाललोय घरी. बघू शकता तुम्ही. या बघा आता निघालो आम्ही घरी. कारण की आम्ही गाडी वगैरे खाली वगैरे केली आणि आता आम्ही चाललोय घरी. घरी इकडून होतं वाटतं रस्ता. हां बरोबर मॅप टाकेल का. तर आम्ही आता मॅपवर जाणार आहे. कारण की आम्हाला रस्ते माहिती आहे पण थोडी माहिती आहे, कमी नाही माहिती, थोडी माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की काहीच तरी झाली असेल ज्या व्हायची ती. थोडा ताण नाही घ्यायचा. इथं लय भारी राहावे. महूर काय कोणतं काय आहे. महू किल्ला. इकडं नाही का हे मिलिटरी कॅम्प आहे. आणि इकडून तुम्हाला दाखवता इथं ओंकारेश्वरला झाली ती महाकाल उद्यान. आम्हाला नाही जायला जमलं कारण की ते 100 किलोमीटर आहे इथून. आमचा मालक लागवटीने एवढी 100 जायचं म्हणल्यावर 50 असतं तर गेलं असतं, काही विषय नाही. 50 जर कधी असतं तर 100% आम्ही गेलो असतो. पण तिला दाखवलं डायरेक्ट 92 दाखवलं. एका रूटनं 92 दाखवलं, एका रूटनं 100 दाखवलं. म्हटलं जाऊ दे आता स्पेशल येऊ गाडी आर्मी. तर मस्त आहे सिटी, मस्त सिटी. पण महूर तालुका वाटतं किंवा जिल्हा असेल जे असेल ते पण भारी आहे. जय बालाजी. रिक्षा नान करायची काही यावाच लागते बाळा. बाहेर मेसेज झाला वाटतं. आंतोरली मुक्ताईनगर. आंतोरले टाक रे, मुक्ताईनगर न टाकू. नाही आपण आता वरतूनच जाऊ. आपली गाडी एमटी ना का बाराची गाडी घेऊन धरू. हा पायथं जवळ ती लायनरले वाजू राहिली. एवढे 300-450 किलोमीटर जायला म्हणल्यावर ते लायनरचं पहिले काम करावं लागलं. इकडं मैदान आहे हमखास मैदान. हमखासच असं आई सवारी देखो राजमहल. इकडं रे बाबा. हा इकडं हे कोण बसेल इथं. कोण बसेल रे बाबा इथं. सकाळी जाताना पुरं मार्केट बंद होतं कारण की आमची 500ची MS-20 एकच गाडी होती. बाकी सगळ्या MP इथं. MP UP बिहार लाई लूट गए. धुरंधर माहिती आहे धुरंधर. आणि विषय असा झाला भावानं. झाला कसा तरी झाला विषय. मार्केट येरावं इथं. आता आम्हाला थोडं थांबून जेवण करायला थांबू आम्ही. मग तुम्हाला काय सांगायचं सांगू. 2 शब्द काय सांगत तुम्हाला. माहिती 2 शब्द आपले. डिझेल बी टाकावं लागेल. कसं आहे डिझेल तर इकडं दणपट चालू आहे भावांना. आपल्या इकडंच येते फक्त बंद. ही गाडी घ्यायची का रे पाहिजे. तर पब्लिक आता आम्ही इंदोरच्या घाटात आहे. अजून आम्ही जेवण वगैरे नाही केलं तर करणार आहे. मस्त हॉटेल बघतोय आम्ही. केव्हाचे हॉटेल बघतोय आम्हाला सापडत नाही आहे. आता आम्ही इंदोरच्या घाटात आहे. हे बघा घाट पूर्ण घाट कॉल आलाय. हे बघा फुल घाटात आहे. गाडी फक्त 10च्या स्पीडनं चालली. गर्दी घाटावर फुल जाम आहे. रोड फुल जाम. तर मग आता बघू आता हॉटेल वगैरे भेटले तर जेवण वगैरे करून घेऊन लगेच रिपीट निघून जाऊ. चालते भेटतं थोडं काम जेवणाचं. तर पब्लिक आता जेवण वगैरे केलंय आणि मी गाडीमध्ये येऊन बसले. आपलं थोडं गेलं वॉशरूमला वगैरे. मी गाडीमध्ये येऊन बसलो. आता मी गाडी चालवणार आणि आपलं साईडला बसणार. येतोय तोपर्यंत मी वेट करतो. बघा ढाबा जेवण वगैरे केलं
आणि गाडीमध्ये येऊन बसलो मी आता. ब्लूटूथ वगैरे कनेक्ट करतो माझं, मस्त गाणे वगैरे चालू करून देतो, निवांत निघतो घरी. नाही का 12-1 वाजून होती मला घरी जायला, जे वाजून ते काही विषय नाही. घरी जाऊ मस्त झोप काढू. पहिले झोप काढणे आपल्याला, झोपीतले गरज आहे. पाणी घे, पाणी बॉटल घेऊन टाका सोबत एखादी, म्हटलं घेऊन टाका सोबत. ठीक आहे चालतंय, मग भेटू. ती येतंय आता आणि लगे आम्ही निघू. आता तुम्हाला मी डायरेक्ट रस्त्याने एखाद्या वेळेस दाखवल आणि डायरेक्ट मग घरी गेल्यावर दाखवून. आता बस झालं, कारण की माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग बी कमी आणि जेवढे क्लिपा घेता येईल मी तेवढ्या क्लिपा घेईन तुमच्यासाठी. काही विषय नाही, जेवढ्या घेतल्या तेवढ्या ठीक करा. आणि काही चुकलं असेल तर तुमच्या भावाला कमेंटमध्ये सांगा, हे चुकलं, तसं झालं, असं झालं, तुमचा होटेला सुधरा. ठीक आहे चालेल, भेटू जाऊ थोडं जाऊ. हम रात की शिकारी, जाने ये दुनिया है सारी. तर पब्लिक आम्ही केव्हा चालतोय. आता आम्ही आलोय बघा आमच्या आपल्या बॉर्डरला पोहोचणार आहे आम्ही. आता थोडं थांबून 15-20 किलोमीटर बॉर्डर बाकी आहे आपलं, महाराष्ट्र बॉर्डर. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये एंटर होणार आणि 12 ते 2 वाजेपर्यंत घरी जाणार. बघा गाडी मी चालवतोय केव्हा आमचं हातात बसलाय बघा. कसं आपलं फुल होश के साथ जोश के साथ बैठा है आपला भाई. तो मैं अभी गियर मार रहा, पहला चौथा गियर मारा मैंने अभी. और ये अपनी गाड़ी देखो, ये मेरे पैर और ये मैच 19, ये आपली गाडी. तर गाईस फायनली आम्ही घरी आलं गावात मस्त निवांतमध्ये. आमचा भाऊ थाटात उतरला, मस्त झोपेला होता तो आतापर्यंत गाडीमध्ये. झोपेलच होता, अर्धा तास झोपाच आहे, अर्धा तास उठत आहे. आणि तुमचा भाऊ आता आलाय मस्त निवांतमध्ये, गाडी लावली आणि आता चाललाय घरी जाऊ मस्त. आणि सट्ट झोपून राहू, ताण घ्यायचं नाही, काही नाही. उद्या सकाळी डायरेक्ट 8-9 वाजता उठू मस्त आणि जाऊ घरी आता. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि माझा ब्लॉगमध्ये काही चुकलं असेल तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये काय चुकलं आहे, मी समोरच्या ब्लॉगमध्ये त्याला नीट करू, नीट करा. सबस्क्राईब करा, फॉलो करा. हां ठीक, बाय बाय गाईस, लव यू.